काय झेंडा वंदन करते का? पायदर बार चढ़ ओवर आया, डर मुझे लग रहा है। नमस्कार मित्रांनो, मी किरण आंबेकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जे गाव बघितलं ते आहे अकोला जिल्ह्यातील राजंदा हे गाव। आणि त्यापासूनच आपल्याला जे डोंगर पाहायला मिळतील त्याच डोंगरावर रुद्राणी देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातच आता आपण जाणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आता आम्ही त्या रस्त्यावर आहोत। हा रस्ता आता सरळ तिकडेच जाते। आता बघू शकता तुम्ही इथे पावसामुळे खूप पाणी साचलेलं आहे आणि रस्ता पण सुद्धा खूप चांगला नाही आहे मित्रांनो, खड्डे खूप आहे या रस्त्यामध्ये। तर हे रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे, कारण की पूर्ण रस्ता आम्ही हा प्रवास केला तर खूपच खड्डे खूप जास्त प्रमाणात आम्हाला पाहायला मिळाले। तर त्यामुळे आणि ते नवरात्रीच्या सीझनमध्ये खूप जास्त गर्दी असते, भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात, त्यामुळे हा रस्ता जर व्यवस्थित झाला तर त्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं होईल। तर आता थोड्या छोट्या वेळात आम्ही पोचणार आहोत। डोंगर दुरून दिसत नाही आहे सध्या, आता थोड्या वेळानं होऊ शकते आम्हाला डोंगर दिसेल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता डोंगर दिसत आहे आता थोडा थोडा, झाडामुळे होऊ शकते आम्हाला मग अशी दिसला नसेल, पण आता स्पष्टपणे आम्हाला पाहायला मिळत आहे डोंगर। आता एकदमच आम्ही आता हळूहळू जवळ जात आहोत, तर एकदम स्पष्टपणे दिसत आहे। आता थोड्याच वेळात आम्ही तिथे एकदमच जवळ पोचणार आहोत। तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, हे आहे ते मंदिर। तर मित्रांनो, आता आम्ही परत राजंदाला जाणार आहोत। तर जाता जाता आम्हाला या मंदिरात सुद्धा जायचं होतं। तर हे आहे सिंदखेड येथील महादेवाचं मंदिर, तिथं आम्ही दर्शनाला आलो आहे। आणि याचसोबत मित्रांनो आणखी एक मंदिर आहे सिंदखेड याच गावात, तर तिथे सुद्धा जाणार आहोत। महादेवाचंच मंदिर आहे ते। तर जे की इथं आम्ही आलो आहोत मित्रांनो, तुम्ही बघू शकता 2 मंदिर आहे। तर दोन्ही ठिकाणी दर्शन करून आता आम्ही परत राजंदाला जाणार आहोत। सर तर मित्रांनो, आता आम्ही जाणार आहोत अकोल्यातील एक वॉटरफॉल बघायला, ज्याचं नाव आहे दुधानी वॉटरफॉल। तर लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।